नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत पनीर मटार पुलाव। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका पॅन मध्ये मी तूप घेतलं आहे। आता त्यामध्ये मी पनीर परतून घेणार आहे। तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व पनीर परतून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व पनीर चांगले परतून घेतले आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, दालचिनी हे सर्व गरम मसाले घालून आपल्याला 1 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे। मसाले परतून झाल्यावर आता त्यात भाज्या घालून घेऊया। त्यासाठी इथे मी फ्लावर, गाजर, मटार, बीन्स या सर्व भाज्या घालून घेतल्या आहेत। त्याचबरोबर 2 मिरच्याही घालून घेतल्या आहेत। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटं भाज्या चांगल्या परतून झाल्यानंतर इथे आपण तांदूळ घालून घेऊया आणि तोही भाज्यांबरोबर चांगला एकजीव करून घेऊया। इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे। आता यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया। सर्व जिन्नस चांगले एकजीव झाल्यानंतर आता त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। आता इथे आपण 2 वाट्या तांदूळ घेतला आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 4 वाट्या गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता त्याला झाकण लावून 10 मिनिटं शिजवून घेऊया। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला 80% भात शिजला आहे। अजून 5-1 मिनिटं त्याला वाफ देऊन घेऊया। भात सतत ढवळत राहायचा नाही, त्यामुळे तांदूळ तुटू शकतो। आता साधारण 5-1 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपला पुलाव किती मस्त मोकळा तयार झाला आहे। आता वरून जो पनीर आपण फ्राय करून ठेवला होता तो घालून घेऊया आणि पुलाव मध्ये चांगला मिक्स करून घेऊया। आता गरमागरम पुलाव सर्व करूया। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।